नमस्कार मंडळी, माझं नाव महेश आहे आणि जर्नी बियॉन्ड 56च्या आणखी एका चॅनलमध्ये तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही म्हणाल आजचा हा एपिसोड मराठीत कसा? नॉर्मली मी हा सगळे व्लॉग जे आहे हिंदीत करतो, पण त्याचं विशेष कारण म्हणजे मी आलोय माझ्या गावाला. माझं गाव म्हणजे महाराष्ट्रातील असं एक शहर आहे जे राजश्री छत्रपती श्री शाहू महाराजांच्या संस्कारामध्ये घडलेलं शहर आहे. मला प्रचंड अभिमान आहे आणि प्रचंड प्रेम आहे कोल्हापूरबद्दल. कोल्हापूर जवळच चंदगड नावाचं एक गाव आहे, ते माझं आजोळ. कोल्हापूरला मी शेकडो वेळा आलोय, वेगवेगळ्या अँगलनी कोल्हापूर बघितलंय, पण माझी इच्छा होती की माझ्या नजरेतनं कोल्हापूरला बघावं. कोल्हापूर महाराष्ट्रातील मला असं वाटतं एकमेव शहर आहे जिथे अजूनही शौर्य, इतिहास, संस्कृती, आपुलकीची माणसं, इकडच्या सगळ्याच गोष्टी, म्हणजे तो दूधकट्टा असेल, इकडच्या तालमी असतील, इकडच्या मिसळ असेल, राजाभाऊंची भेळ असेल, मटण असेल, कोल्हापूर बघण्यासारखं आहे. आणि पुढच्या 2 एपिसोडमध्ये ते मी माझ्या नजरेतनं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा जमतंय का? तर चला कोल्हापूर बघूया. ठाण्याहून कोल्हापूरला 7 तासांचा प्रवास करून ह्या कमानीतून आत शिरलो. परवा मित्राचा फोन आला, ही कमान म्युन्सिपाल्टीने तोडली आहे म्हणे. खूप वाईट वाटलं. या कमानीतनं आत आलं की आपल्यात माणसांमध्ये आल्यासारखं वाटतं. आधी म्हटलं महावीरचं जेवूया आणि मग आत्याचा जो फ्लॅट रिकामी आहे तिथे जाऊन आराम करूया, म्हणून महावीर जैन खानावळामध्ये जेवायला आलो आहे. हे कोल्हापूरमधलं एक जुनं ठिकाण आहे आणि अतिशय साधं जुनी अशी खानावळ आहे, पण अप्रतिम जेवण असतं. गरमागरम अगदी चपात्या, भाजी समोर अगदी करून वाढल्या जातात. फार आवडतं मला हे ठिकाण. दुसऱ्या दिवशीची सकाळ दत्त कॅफेच्या मिसळपासून सुरू करायची असं मी ठरवलं होतं. श्री दत्त कॅफे ही साधारण 75 वर्ष जुनी अशी मिसळ आहे. अगदी जुनी, म्हणजे जेव्हा कोल्हापुरातल्या मिसळी फेमस नव्हत्या तेव्हापासूनच हे ठिकाण चालू आहे. दुसरं जाणवलं की आपल्याकडे जे पाव असतात गोल, ज्याला आपण उंडे पाव म्हणतात गोव्या साईडला, तसे पाव नसतात. इकडे ब्रेडचे स्लाईस दिले जातात. तेही थोडंसं मला आवडत नाही. ते मला पाव आवडतात कारण सवय झाली आहे, पण वेगळी मजा येते. मला ही मिसळ नेहमीच्या मिसळींपेक्षा थोडी वेगळी वाटली. म्हणजे लालबुंद अशी जरी दिसली तरी फार तिखट नाही आहे आणि विशेष यांचं असं वाटलं की वरून कांदा घालत नाहीत, एक ओलं खोबरं थोडंसं घालतात. ही मिसळ जवळजवळ आता एक 4 पिढ्या आहे, मी 4थी पिढी आहे, 4th जनरेशन. ठीक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातली मिसळ आहे. देश ज्यावेळी स्वातंत्र्य व्हायचा होता त्याच्या आधीपासून, म्हणजे साधारण एक 1930 सालातली मिसळ आहे. पूर्वी बिंदू चौकात होतं वाटेल आपलं, कॉमर्स कॉलेज शेजारी. मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे मिसळला लागणारा जो शिवचिवडा आहे हे आमचं प्रोडक्शन आहे, हे आमची रेसिपी आहे. 80 वर्ष 2 मिनटात आम्हाला तुम्हाला बघायला मिळेल आतमध्ये कशी शेव बनवतात. ओके. कोल्हापूर म्हणजे मिसळींचं माहेरघर. इकडे अनेक फेमस मिसळी आहेत, जशी अंजरलेकर मिसळ आहे, फडतरे मिसळ आहे, पटवर्धन मिसळ आहे, फडतरे चौकामध्ये एक मिसळ आहे, भोंदवे मिसळ आहे, औंधकर मिसळ आहे. वेगवेगळ्या मिसळ प्रत्येक वेळेला मी आलो की काही ना काही ट्राय करतो. पण ही मिसळ ह्या ज्या ताजेपणामुळे रोजच्या रोज जे फरसाण शेव बनवतात त्याच्यामुळे जरा वेगळीच लागली. मिसळ खाल्ल्यावर काहीतरी गोड खावं म्हणून नागाळा पार्कमधल्या द अवन मिलानोजमध्ये आलो. असं म्हणतात की 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा कोल्हापूरकरांना केक आणि पेस्ट्री ह्या लोकांनी इंट्रोड्यूस केलं. यांच्या केक आणि पेस्ट्रीजबद्दल बरंच ऐकून होतो. योगायोगाने या शॉपचे मालक मिलिंद माणगावकर भेटले. आता त्यांची मुलगी सांभाळते, पण त्यांच्याकडनं अनुभव जाणून घेतले. आणि त्यावेळेला वेगळं होतं. ये कौन सा डेजर्ट है, इसका क्या नाम है? ये है सेरादुरा, गोवा का एक ट्रेडिशनल डेजर्ट है. ओके. कंसिस्ट ऑफ अ लॉट ऑफ मिल्क, क्रीम, and this is on top what powder you see, that's a biscuit which is finely ground. Okay. That's a lovely powder. ये Pineapple pastry. It contains chopped pineapple inside too. सकाळी खूप लवकर आल्याने शॉपमध्ये फार गर्दी नव्हती आणि मालक मिलिंद माणगावकर भेटले.
त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि समजून घेतलं. अप्रतिम अशा पेस्ट्रीज त्यांनी खाऊ घातल्या, फार सुंदर होत्या. जरूर जरूर. कैसे चालू किया आपने, कैसे सूझा ये आइडिया? 1982 से ओबरॉय ज्वाइन किया था, तब से इस इंडस्ट्री में हूँ. अच्छा. और उसकी वजह से कोल्हापुर इज माय नेटिव प्लेस. मेरी माँ यहाँ से थी, तो व्हेन आई यूज्ड टू कम, यहाँ पे जब आता था छुट्टियों में तो बहुत मज़ा आता था. कोल्हापुर बहुत अच्छा लगता था. आई वॉज इन लव विद कोल्हापुर फ्रॉम देन. और मैंने सोचा कि जब कुछ करना है तो कोल्हापुर में करना है. क्या बात. और मैं जब यहाँ पे छुट्टी पे आया था, आई वॉज इन US एट दैट टाइम. मैं वहाँ पे एक क्रूज शिप पे काम कर रहा था, इटालियन कंपनी थी. तो यहाँ पे आया और मैंने देखा कि ये चीज़ें यहाँ पे है नहीं. कोल्हापुर में थॉट दैट वाज एन अपॉर्चुनिटी टाइम गेट इट. बस ऐसे ही चालू हो गया. और कोल्हापुर का लोगों ने बहुत साथ दिया, क्या बात. बहुत प्यार दिया. दैट्स व्हाई वी आर हियर फॉर द लास्ट 30 तो years. ये एग्जैक्टली एरिया का नाम क्या है? ये नागाड़ा पार्क, नागाड़ा कोल्हापुर का बेसिक एरिया नागाड़ा पार्क है. एंड वी आर जस्ट कोल्हापुर का कलेक्टर ऑफिस जो है उसके चौक. व्हेरी गुड, थँक यू सर. माय प्लेजर हॅविंग यू विथ अस. थँक यू सो मच. थँक्यू. कोल्हापूरची ओळख म्हणजे काही फक्त मिसळ आणि तांबडा रस्सा एवढीच नाही, तर कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टींची जन्मभूमी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचं बीज पेरलं ते कोल्हापुरातच. 1920च्या दशकात दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, मास्टर विनायक, भीमराव पेंटर आणि भालजी पेंढारकरांसारख्या दिग्गजांनी कोल्हापुरात पहिल्या स्टुडिओची पायाभरणी केली. इथल्या शांत वातावरणात, कलाकारांच्या गावात पहिले ऐतिहासिक चित्रपट बनले, पहिले सेट उभे राहिले आणि मराठी सिनेमाला मिळाला स्वतःचा चेहरा, स्वतःची भाषा. हा एका मराठमोळ्या वाड्याचा सेट. अगदी टिपिकल मराठी वाडा दिसतोय बघा. तुम्ही शेकडो सिनेमांमध्ये हे घर आतून बघितलेलं असेल. कुठल्या तरी सिनेमाचं शूटिंग सुरू होतं, ब्रेक होता, तोवर आम्ही हे सगळं बघून घेतलं. कोल्हापुरात आणखीही काही स्टुडिओ आहेत, जसं की शालिनी सिलेटोन, जयप्रभा स्टुडिओ, पण सध्या ते बंद अवस्थेत आहेत. ह्या चित्रनगरीत यायला तशी परवानगी नसते, पण इकडचे जे भादिद्रे साहेब आणि इकडचे MD चावरे साहेब यांना मी विनंती केली आणि त्यांना म्हटलं मला हे सगळं दाखवायचं आहे की कसे कोल्हापुरात चित्रपट बनतात, तिकडे शूटिंग कसं होतं, हे सगळे सेट कसे उभारले जातात. आणि त्यांनी मला परवानगी दिली. त्यांचे मनपूर्वक आभार. ही चित्रनगरी एकूण 78 एकरमध्ये पसरलेली आहे. 1985 साली महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटसृष्टीला चालना मिळावी म्हणून ही उभी केली. कोल्हापूरमधलं मोरेवाडी नावाचा हा जो भाग आहे, तिथे जाऊन आपल्याला हे बघता येतं, पण त्यासाठी आपल्याला योग्य परवानगी घ्यायची गरज आहे. एका गावाचा सेट हा उभा केलेला दिसतो इथे आणि अक्षरशः एखाद्या गावामध्ये आल्यासारखंच वाटलं मला. आत्तापर्यंत आपण अनेक चित्रपटांमध्ये, सिरियल्समध्ये हे गाव पाहिलेलं असेल. हा रेल्वे स्टेशनचा सेट किती हुबेहूब बनवलाय पहा. हे गावच्या देवळाचा हा सेट आहे. हा सगळा इंडोर सेक्शन आहे. इथे वेगवेगळ्या सिरियल्सची किंवा वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत TV वर दिसणारे किंवा सिनेमा, यांचे मोठे सेट्स लागतात. हे कुठल्या तरी सिरियलचा सेट लागलेला होता. कोल्हापूरवरच्या व्लॉगमध्ये हे सगळं दाखवण्याचा हेतू एवढाच होता की एकंदरीत भारतीय सिनेमा त्याची सुरुवात कुठे झाली तर ती कोल्हापूरपासून. मग स्टुडिओ उभारणं असेल, पहिला सिनेमा असेल, तर ते सगळं दाखवणं मला असं वाटलं की कोल्हापूरशी हे सगळा विषय निगडीत आहे. हे बघत बघत आम्ही पुन्हा चप्पल कशी तयार होते हे बघायसाठी कोल्हापूरच्या दिशेने निघालो. आत्ता आपण आलो आहे इंगा लेदर्स ह्या कोल्हापूरच्या एका यशस्वी चप्पल कारखान्यामध्ये. शुभम सातपुते हे त्याचे मालक आहेत आणि हे दिल्लीला मोदी साहेबांना पण भेटून आलेले आहेत. त्यांच्याकडनं समजून घेऊया. तो सबसे पहले सुनिए कि ये चमड़ा होता क्या है. ये चमड़ा होता है भैंस का.
अगर हम भैंस के खाल निकालेंगे और वैसे ही रखेंगे तो क्या हो जाएगा, इट विल गेट डिकम्पोज, राइट। तो वो डिकम्पोज ना हो इसलिए जो प्रोसेस की जाती है उसे बोलते हैं टैनिंग। टैनिंग इज अ मेथड ऑफ कन्वर्टिंग रॉ स्किन इनटू लेदर। कच्चे चमड़े को पक्का चमड़ा करना, इसे बोलते हैं रंगी मराठी में। हर एक स्टेट की चमड़ा टिकाने की, प्रिजर्व करने की प्रोसेस अलग अलग रहती है। हमारे कोल्हापुर में जो प्रोसेस यूज की जाती है उसे बोलते हैं बैक टैन लेदर। उसे हमारे लैंग्वेज में हाथ रंगी ऐसे बोलते हैं। तो जैसे हम लोग अचार टिकाने के लिए सॉल्ट स्पाइसेस यूज करते हैं, प्रिजर्वेटिव, नेचुरल प्रिजर्वेटिव, तो उसको यूज करना पड़ेगा। तो इसे प्रिजर्वेटिव्स नहीं बोलते, दो इट्स जॉब इज टू प्रिजर्व, इसे प्रिजर्वेटिव नहीं बोलते, उसे कहते हैं टैनिंग प्रोसेस। तो जैसे अचार में हम लोग सॉल्ट और स्पाइसेस यूज करते हैं, वैसे ही इस चमड़े को टिकाने के लिए बबूल की पेड़ की छाल, चमड़ा ऐसा होता है भैंस का, अभी आप देख पा रहे होंगे, ये जो है वो एक साइड है लेदर की, वन पीस है। नो, ये हाफ साइड है, जैसे मतलब ऐसे ही उस राइट साइड रहता है। कंसिडर जस्ट मिरर इमेज ऑफ इट, उस तरह से। जानवर के? भैंस का है, भैंस का है। यहाँ पे आप देख पा रहे होंगे इसका नेक है, दिस इज पायता मतलब पाया है, दिस इज बेली, ये फिर से पैर है, और दिस इज बटॉक साइड। अबे आप सोच रहे होंगे इसमें दो ही पैर कैसे है, ऐसे ही उधर रहता है, ये एक जोड़ी रहती है ऐसे। एक जानवर का दो साइड है, एक जानवर का ही दो साइड रहता है। प्रोसेसिंग करने के लिए आसानी हो इसलिए इसे बीच में से काटा जाता है। तो ऐसे कुछ ये ऐसे रहता है। ओके, उसके बाद इसमें से हमारे जो फार्मर रहते हैं, शुभम सातपुतेंनी मला संपूर्ण कोल्हापुरी चप्पल कशी तयार होते ही प्रोसेस समजावून सांगितली. माझा चॅनल हिंदी असल्यामुळे ते माझ्याशी हिंदीत बोलत होते. पण हे एकंदरीत खूप जटिल अशी प्रोसेस आहे असं मला समजलं. आणि ह्या चपला बघितल्या तर ह्या अक्षरशः 200-300 पासून 15-16 हजारापर्यंत ह्या चपलांच्या किमती आहेत. ह्या परदेशीही एक्सपोर्ट होतात आणि ह्याला प्रचंड मागणी आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देतो, कोणाला जर ऑनलाईन मागवायची असेल तर मागवू शकता. आता आपण निघालो आहे न्यू पॅलेसच्या दिशेने. न्यू पॅलेस म्हणजे कोल्हापूरच्या राजेशाही वैभवाचं प्रतीक आहे. बाहेरून पाहिलं की ह्या भव्य इमारतीची छाप मनामध्ये बसते आणि तेवढीच तिच्या इतिहासातही राजेशाही शान दडली आहे. 19व्या शतकात छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेलं आहे भव्य पॅलेस. युरोपियन आणि भारतीय वास्तुकलेचं अगदी परफेक्ट मिश्रण आहे. काळ्या दगडामध्ये बांधलेली ही 4 मजली इमारत, बाहेरनं कमानी आणि टॉवर्स आणि नक्षीकाम याकडे पाहताच त्या काळामधलं वैभव अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. पॅलेसच्या आतमध्ये म्युझियम आहे, पण तिथे फोटो आणि व्हिडिओ घेण्यास मनाई आहे, त्यामुळे आतील भाग मला दाखवता नाही आला. पण इथे आल्यावर न्यू पॅलेस बघितला नाही तर कोल्हापूर दर्शन अधुरं राहील. हा एपिसोड इथेच संपवते, पण पुढील भागात बघूया राजाभाऊंची यशस्वी भेळ आणि तिचं रहस्य. रात्रीच्या प्रकाशामध्ये अंबाबाईचं दर्शन आणि सुंदर पन्हाळगड, त्याचबरोबर ज्योतिबा दर्शन आणि बरंच काही.